अक्कलकोटमध्ये त्या काळात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव गणू. घरात बायको, 2 लहान मुलं आणि थोडीशी जमीन. वर्षानुवर्ष तो मेहनत करत होता, पण नशीब साथ देत नव्हतं. एक वर्ष दुष्काळ पडला आणि त्याचं सगळं पीक नष्ट झालं. घरात धान्य नव्हतं. मुलं उपाशी झोपत होती. गावातील लोकांनीही मदत करण्याची ताकद गमावली होती. एक दिवस गावातले कोणीतरी त्याला सांगितलं, अक्कलकोटात एक महान संन्यासी आहेत. त्यांना लोक स्वामी समर्थ म्हणतात. त्यांच्या दर्शनाला जा. गणूला सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण शेवटी तो अक्कलकोटला गेला. तो स्वामींसमोर जाऊन उभा राहिला. डोळ्यात पाणी होतं. तो काही बोलायच्या आधीच स्वामी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, का रे, एवढा घाबरलास का? गणू थरथरत म्हणाला, माझं पीक नष्ट झालं आहे. घरात अन्न नाही, मुलं उपाशी आहे. स्वामी शांतपणे जमिनीवरून थोडी माती उचलली आणि हातात ठेवली. ते म्हणाले, ही माती तुझ्या शेतात टाक आणि काम करत राहा. भिवू नकोस. गणूला काहीच समजलं नाही, पण त्याने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला. तो परत गावात गेला आणि ती माती आपल्या शेतात टाकली. काही दिवसांनी अचानक वातावरण बदललं. पाऊस पडू लागला. जे शेत पूर्ण कोरडं होतं तिथे पुन्हा हिरवं पीक उगवायला लागलं. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. जिथे काहीच उगवत नव्हतं तिथे गणूच्या शेतात भरघोस पीक आलं. त्या दिवसानंतर गणू प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायचा, स्वामींनी मला फक्त माती दिली नाही, त्यांनी मला विश्वास दिला. आणि म्हणूनच आजही लाखो भक्त स्वामी समर्थांच्या ते एका वाक्यावर विश्वास ठेवतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मलाही स्वामींची अशी काही प्रचिती आली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. थँक्यू.